इस वक्त हम चलते हैं तुमकुर, जहां पर प्रधानमंत्री मोदी मौजूद है। चुनावी कैंपेन को धार देते हुए, रैली को संबोधित करते हुए लाइव तस्वीरें इस वक्त आपके सामने। और कुमार स्वामी मंदिर को मेरा श्रद्धापूर्वक प्रणाम। इस पूरे क्षेत्र को आंजनेय स्वामी का विशेष आशीर्वाद प्राप्त है। यहां हनुमान जी हुलिकुंटेराया स्वामी उस रूप में विराजे हैं। मैं उनको भी शत शत प्रणाम करता हूं। आप सभी इतनी बड़ी संख्या में बीजेपी को आशीर्वाद देने के लिए आए हैं। मैं आप सभी का बहुत बहुत अभिनंदन करता हूं। और कल इतनी बारिश थी, यहां सारी कठिनाइयां थी, उसके बावजूद भी इतनी बड़ी तादाद में आपका आशीर्वाद देने के लिए आना, और ये जो जोश है, ये जो उमंग है, ये दिखाता है कि चुनाव के नतीजे क्या आने वाले हैं। ತಾಯಿ ದುರ್ಗೆಗೆ ಮತ್ತು ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾದಂತಹ ನಮಸ್ಕಾರಗಳು। ಇದು ಹನುಮಂತನ ವಿಶೇಷ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ। ಇಲ್ಲಿ ಹನುಮಂತ ದೇವರು ಹುಲಿಕುಂಟೆ ರಾಯನ ರೂಪದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನರಾಗಿದ್ದಾರೆ। ನಾನು ಅವರಿಗೂ ನಮನ ಮಾಡುತ್ತೇನೆ। ತಾವೆಲ್ಲರೂ ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲು ಬಂದಿದ್ದೀರಿ। ನಾನು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ತುಂಬಾ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ। ನಿನ್ನೆಯ ಭಾರೀ ಮಳೆಯ ಹೊರತಾಗಿಯೂ ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿರುವ ನಿಮಗೆ, ನೀವು ತೋರುತ್ತಿರುವಂತಹ ಉತ್ಸಾಹಕ್ಕೆ ಶತ ಶತ ಪ್ರಣಾಮಗಳು। बंधु भगिनीरे, आजादी के बाद से ही कांग्रेस ने देश की व्यवस्थाओं के साथ ही देश की राजनीति को भी भ्रष्ट करने का काम किया है। बीते कुछ वर्षों में कांग्रेस ने भारत की राजनीति में एक और बीमारी पैदा कर दी है। चुनाव जीतने के लिए कांग्रेस पैसों के दम पर, अपने इकोसिस्टम के दम पर झूठे नैरेटिव गढ़ती है। कांग्रेस की कोशिश होती है कि ऐसा करके वो जनता को भ्रमित कर दे। बीते कई चुनावों से कांग्रेस ऐसे ही झूठे नैरेटिव बनाकर, झूठे सर्वे कराकर अपनी झूठी वाहवाही कराती फिरती है। यहां कर्नाटका में भी कांग्रेस यही कर रही थी। लेकिन जिस तरह कर्नाटका के लोग बीजेपी को चुनाव जिता के लिए खुद जनता जनार्दन ने मोर्चा संभाल लिया है, कांग्रेस को समझ नहीं आ रहा कि हम नया क्या झूठ बोले, कौन सा झूठ गढ़े। ಬಂಧು ಭಗಿನಿಯರೇ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ನಂತರದಿಂದಲೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದೇಶದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು, ದೇಶದ ರಾಜನೀತಿಯನ್ನ ಭ್ರಷ್ಟ ಮಾಡುವ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದೆ। ಕಳೆದ ಕೆಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಭಾರತದ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ
ಇನ್ನೊಂದು ರೋಗವನ್ನ ಹುಟ್ಟುಹಾಕಿದೆ. ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಲು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಣಬಲದ ಜೊತೆಗೆ ತನ್ನ ಸುಳ್ಳು ಹರಡುವ ಜಾಲದ ಮೂಲಕ ಸುಳ್ಳು ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಹುಟ್ಟುಹಾಕುತ್ತಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪ್ರಯತ್ನ ಈ ರೀತಿಯ ಮೂಲಕ ಜನರನ್ನ ತಪ್ಪು ದಾರಿಗೆಳೆಯುವುದಾಗಿದೆ. ಕಳೆದ ಹಲವು ಚುನಾವಣೆಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಲವು ಸುಳ್ಳು ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಸುಳ್ಳು ಚುನಾವಣಾ ಸರ್ವೆಗಳ ಮೂಲಕ ತನ್ನ ಸುಳ್ಳು ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡುತ್ತಾ ತಿರುಗಾಡುತ್ತಿದೆ. ಇಲ್ಲಿಯ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿಯೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದನ್ನೇ ಮಾಡುತ್ತಾ ಬಂದಿದೆ. ಆದರೆ ಈ ಬಾರಿಯ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಜನತೆ ಬಿಜೆಪಿಯನ್ನ ಗೆಲ್ಲಿಸಲು ಸ್ವತಃ ನೇತೃತ್ವವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದು ನೋಡಿದಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಭಯ ಹುಟ್ಟಿದೆ. ಯಾವ ಹೊಸ ಸುಳ್ಳು ಸುದ್ದಿಯನ್ನ ಹರಡಿಸುವುದು ಎಂದು ಗೊತ್ತಾಗದೆ ದಿಗ್ಭ್ರಮೆಯಲ್ಲಿದೆ. सहोदर सहोदरियरे, अब तक आप कर्नाटका के सभी दलों का घोषणा पत्र, मैनिफेस्टो देख चुके हैं, उसकी विवेचना भी कर चुके हैं. बीजेपी का मैनिफेस्टो उसके लिए वचन पत्र है, संकल्प पत्र है, जिसमें कर्नाटका को देश का नंबर 1 राज्य बनाने का रोड मैप है. आप बताओ मेरे भाइयों बहनों, कर्नाटका को नंबर 1 बनाना है? कर्नाटका को नंबर 1 बनाना है. और दूसरी तरफ कांग्रेस के घोषणा पत्र में क्या है? कांग्रेस के घोषणा पत्र में ढेर सारे झूठे वायदे. कांग्रेस का घोषणा पत्र मतलब तालाबंदी और तुष्टीकरण का बंडल है. कांग्रेस के पूरे घोषणा पत्र में क्या लिखा है? ये वापस ले लेंगे, ये हटा देंगे, वो निरस्त कर देंगे, उसे रोक देंगे, इस पर प्रतिबंध लगा देंगे. ये कर्नाटका की जनता को ये देने वाले हैं, यही इनका फोकस है. और अब तो कांग्रेस की हालत इतनी बुरी है, उनके पैर कांप रहे हैं. और इसलिए कांग्रेस को मेरे जय बजरंग बली बोलने पर भी आपत्ति होने लगी है. तुष्टीकरण के लिए कांग्रेस किस हद तक जा रही है, ये देश और कर्नाटका के लोग देख रहे हैं. ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಈಗಾಗಲೇ ನೀವು ಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಣಾಳಿಕೆ ನೋಡಿದ್ದೀರಿ, ಅದರ ವಿಮರ್ಶೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಬಿಜೆಪಿಗೆ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಣಾಳಿಕೆ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ದೇಶದ ನಂಬರ್ 1 ರಾಜ್ಯ ಮಾಡುವ ಮಾರ್ಗಸೂಚಿಯ ಸಂಕಲ್ಪ ಪತ್ರವಾಗಿದೆ. ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಘೋಷಣಾ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ? ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಘೋಷಣಾ ಪತ್ರ ಸುಳ್ಳು ಆಶ್ವಾಸನೆಗಳಿಂದ ತುಂಬಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಘೋಷಣಾ ಪತ್ರ ನಿಷೇಧ ಮತ್ತು ತುಷ್ಟೀಕರಣಗಳ ಕಂತೆಯಾಗಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪೂರ್ಣ ಪ್ರಣಾಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಇದನ್ನು ವಾಪಸ್ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ, ಅದನ್ನು ಬಿಡುತ್ತೇವೆ, ಅದಕ್ಕೆ ನಿಷೇಧ ಹಾಕ್ತೇವೆ, ಇದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಬುಡವೇ ಅಲ್ಲಾಡುತ್ತಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ನಾನು ಬಜರಂಗ ಬಲಿ ಹೇಳುವುದರಲ್ಲಿಯೂ ಆಪತ್ತು ಕಾಣುತ್ತಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತುಷ್ಟೀಕರಣಕ್ಕಾಗಿ ಯಾವ ಹಂತಕ್ಕೂ ಇಳಿಯಬಲ್ಲದು ಅನ್ನುವುದನ್ನ ದೇಶದ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ನೋಡುತ್ತಿದೆ. बंधु भगिनियरे,
कर्नाटका को देश का नंबर 1 राज्य बनाने के लिए सुरक्षा व्यवस्था, लॉ एंड ऑर्डर सबसे प्रमुख आवश्यकता है। कर्नाटका का आतंकवाद से मुक्त रहना भी उतना ही जरूरी है। बीजेपी हमेशा से आतंकवाद के खिलाफ कठोर रही है, लेकिन जब भी आतंकवाद पर कार्रवाई होती है, कांग्रेस के पेट में दर्द होने लगता है। ಬಂಧು ಭಗಿನಿಯರೇ, ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ದೇಶದ ನಂಬರ್ 1 ರಾಜ್ಯ ಮಾಡಬೇಕಾದರೆ ಸುರಕ್ಷೆಯ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಕಾನೂನಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಪ್ರಥಮ ಆದ್ಯತೆಯನ್ನು ನೀಡಬೇಕಾಗಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಆತಂಕವಾದದಿಂದ ಮುಕ್ತವಾಗಿರುವುದಕ್ಕೆ ಈ ಎಲ್ಲ ಕ್ರಮಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಬಿಜೆಪಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಭಯೋತ್ಪಾದನೆಯ ವಿರುದ್ಧ ಕಠೋರ ನಿರ್ಧಾರಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಆದರೆ ಯಾವಾಗೆಲ್ಲ ಕಠಿಣವಾದಂತಹ ಕ್ರಮವನ್ನ ಭಯೋತ್ಪಾದನೆಯ ವಿರುದ್ಧ ತೆಗೆದುಕೊಂಡಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ನೋವು ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. बंधु भगिनियरे, आज पूरा विश्व आतंकवाद के खतरे से चिंतित है। स्नेहितरे, बम, बंदूक और पिस्तौल की आवाज तो सुनाई देती है, लेकिन समाज को भीतर से खोखला करने की आतंकी साजिश की कोई आवाज नहीं होती। कोर्ट तक ने आतंक के इस स्वरूप पर चिंता जताई है। ऐसी ही आतंकी साजिश पर बनी फिल्म केरला स्टोरी, ये केरला स्टोरी की इन दिनों काफी चर्चा है। कहते हैं केरला स्टोरी सिर्फ एक राज्य में हुई आतंकवादियों की छद्म नीतियों की साजिशों पर आधारित है। देश का इतना खूबसूरत राज्य, जहां के लोग इतने परिश्रमी और प्रतिभाशाली होते हैं, उस केरला के में चल रही आतंकी साजिश का खुलासा ये केरला स्टोरी फिल्म में, केरला फाइल्स फिल्म में उसे किया गया है। और देश का दुर्भाग्य देखिए कि कांग्रेस आज समाज को तहस नहस करने वाली इस आतंकी प्रवृत्ति के साथ खड़ी हुई नजर आ रही है। इतना ही नहीं, ऐसी आतंकी प्रवृत्ति वालों से कांग्रेस पिछले दरवाजे से राजनीतिक सौदेबाजी तक कर रही है। कर्नाटका के लोगों को इसलिए कांग्रेस से बहुत ही सावधान रहने की जरूरत है। ಬಂಧು ಭಗಿನಿಯರೇ, ಇವತ್ತು ಇಡೀ ವಿಶ್ವ ಆತಂಕದ ಭಯದಿಂದ ಚಿಂತಿತವಾಗಿದೆ. ಭಾರತ ಇಂತಹ ಆತಂಕದ ದುಷ್ಕರ್ಮಗಳನ್ನ ಅನುಭವಿಸಿದೆ. ಈ ಆಕ್ರಮಣದಿಂದಾಗಿ ಎಷ್ಟೋ ನಿರ್ದೋಷಿ ನಾಗರಿಕರು ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನ ಕಳಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆತಂಕವಾದ ಮಾನವತೆಯ ವಿರೋಧಿ, ಜೀವನ ಮೌಲ್ಯಗಳ ವಿರೋಧಿ, ಆತಂಕವಾದ ವಿಕಾಸದ ವಿರೋಧಿಯೂ ಕೂಡ. ನಾನು ಇದನ್ನು ನೋಡಿ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ರಾಜಕೀಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಕಾಂಗ್ರೆಸ್
ಆತಂಕವಾದದ ಮುಂದೆ ಮಂಡಿಯೂರಿ ಕುಳಿತಿದೆ. ಈ ಪಾರ್ಟಿ ಕರ್ನಾಟಕದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿದೆಯಾ? ಆತಂಕದ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಉದ್ಯೋಗ, ಐಟಿ, ಬಿಟಿ, ಕೃಷಿ, ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಮ್ಮ ಗೌರವಮಯವಾದಂತಹ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇದು ಕೂಡ ನಷ್ಟವಾಗುತ್ತದೆ. ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕಿನ ಭಯದಿಂದಾಗಿ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆತಂಕವಾದದ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಶಬ್ದವನ್ನು ಕೂಡ ಮಾತನಾಡುವುದಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ. ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕಿನ ಈ ರಾಜನೀತಿಯ ಕಾರಣದಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಆತಂಕವಾದವನ್ನ